डोक्यावर कॅप काढा आणि श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं उभं राहायचं आहे. जनसेवक समाजसेवक आणि नक्कीच एक गावचा कलाकार अजून मात्र इथून हरपलाय. याच्यासाठी आपण 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली आहे. एक साथ सावधान. धन्यवाद. तर नक्कीच एक चांगल्या गावातलं आपण जनसेवक आणि समाजसेवक नक्की त्यांचा चांगला हातभार असायचा आणि एक भारूड क्षेत्रातील चांगला एक कलाकार म्हणून स्वर्गवासी एकनाथ कडव स्पर्धेला या ठिकाणी आता सुरुवात होताना आपण पाहतोय. आजचा पहिला आणि शेवटचा दिवस, अर्थातच एक दिवसीय टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी आपण कूलर देखील पाहणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज साठी या ट्रॉफीज आहेत. टॉस या जी मॅचचा जिंकलाय तो चिंचवली टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमता घेतलाय. तो गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते मोहो टीमला. सलामीची जोडी सुमित मोरे ऑन स्ट्राइक एंड वरती. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होईल सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. फर्स्ट बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. थोडासा बाहेरच्या दिशेने पिच होतोय चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. सन्माननीय अमोल शेठ पाटील साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू डॉट आलाय राईट आर्म राऊंड द विकेटनं. या वेळेला बॅटच्या रडार मध्ये आला नाही. पहिला धक्का या स्पर्धेतील पहिली विकेट मिळवली ती गोलंदाज नीरज या गोलंदाजानं. पहिला धक्का मिळतोय तो मोहो टीमला. सुमित मोरे बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट, पहिला गडी गारद झालाय तो फलंदाजी करत असताना मोहो टीमचा. सुमित झालाय बाद. नवीन बॅटर मैदानावरती इनॅट नंबर 3 वरती चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राइक एंड वरती आहे. 2 बॉल झालेत, धावा आल्या नाही. यात धावा संख्येचा श्री गणेश अजूनही देखील बाकी आहे. गोलंदाज तयार. खूप चांगली गोलंदाजी. थोडासा दिशा भरकटलाय पंचांचा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रनच्या साह्यानं एक धाव संख्या लागेल धाव फलकावरती आणि एका धावनं मोहो टीमचा मात्र श्री गणेश झाला. एक धाव धाव फलकावरती लागली आहे. पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक आपण पाहतोय. अगदी फिल्डिंगची रचना पाहिली तर 2 फिल्डर अगदी व्ही आकारात. एक फिल्डर आपण पाहिला तर लॉंग ऑनला आणि दुसरा फिल्डर अगदी लॉंग ऑफला. या ठिकाणी देखील बिगेट करण्याचा प्रयत्न. फलंदाज चकलाय आणि चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा, परफेक्ट वेग, व्हेरिएशन या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 4 चेंडू झालेत, माफ करा 3 बॉल झालेत. यावेळेला स्मॅश करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. कोणताही फिल्डर नाहीये. बॉल जाईल एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल हा चौकार. चौकार आलाय. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आक्रमण झालंय ते फलंदाज चेतनच्या माध्यमातून. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या थ्रू न बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या अगदी जवळ. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. 2 धावा या चेंडूवरती निश्चित मिळतील. 2च्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती. उर्वरित या षटकातील अजूनही आपण पाहिला तर 1 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे.
पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवातीला चांगली गोलंदाजी, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर मागच्या बॉलवरती चेतननं चौकार मारलाय आणि या बॉलवरती मिळाल्या तर 2 धावा. 7 टीमची टोटल पोहोचली आहे ती मोहो टीमची. शेवटचा चेंडू, गोलंदाज त्या ठिकाणी तयार. बॅटची कट फर्स्ट स्लिप मध्ये टिपलाय जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळतीये. 7 बाद 2 बाद 7 अशी पहिल्या ओव्हर नंतर अवस्था पाहायला मिळतीये ती मोहो टीमची. पहिल्या ओव्हर नंतर 7 धावा धावफलक्यावरती लागल्यात मोहो टीमच्या आणि सुरुवातीच्या 2 झटके देखील त्यांना मिळाले. 7 वरती 2 बाद अशी स्थिती मोहो टीमची आपण पाहतोय. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती अंकुश शेलके आलाय. चिंचवली आणि मोहो अशी आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश युवक मित्रमंडळ मोहो यांच्या वतीनं आयोजित उपसरपंच चषक, अर्थातच प्रवीण शेठ चाहू म्हात्रे आणि त्यानंतर अक्षता पवीन म्हात्रे ज्या उपसरपंच आहेत वांगणीतर्फ वाजे ग्रामपंचायतीच्या, त्यांच्या नावाची ही टुर्नामेंट आपण मोहोच्या या मैदानावरती पाहतोय. एक दिवसीय शृंखला, टोटल 8 टीम आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधात फाईट देताना आपण पाहणार आहोत. गोलंदाज अंकुश आलाय दुसऱ्या षटकासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज अगदी मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. पहिले शपल होऊन बंड बनवलं होतं की ऑन साईडला खेळायचंय, परंतु गोलंदाज चांगल्या रित्या चेंडू मात्र डिलिव्हर करतो. आउटसाईड ऑफ स्टंप बॉल पाहायला मिळाला. धाव येत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला बॉल आलाय डॉट. अन्वेष पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेला बॅटची कट लागली होती. एका धावेचा प्रयत्न, तू मैमे थोडीशी गफलत झाली आहे. डिरेक्ट हिट झालाय आणि रनआउटच्या स्वरूपात आणखी एक झटका मिळतोय. तो मोहो टीमला फलंदाज झालाय बाद. हर्षल पाटील नवीन खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय. अन्वेष आहे स्ट्राईक एंडला. 7 धाव संख्येवरती लागला हा तिसरा झटका. गोलंदाज तयार. वॉटर स्ट्रोक, स्लॉक स्वीप, स्लॉप चिकच्या माध्यमातून स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे पहिला दणदणीत षटकार येतोय. तो फलंदाज अन्वेष पाटीलच्या बॅटमधून 6. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. फार चांगला फटका आपण पाहिला. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून आला षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. 13 लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक चालू आहे. यावेळेला समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला मात्र अडवलाय. धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक होतंय गोलंदाजाकडून. अगदी षटकार खाल्यानंतर मग अगदी यॉर्कर पद्धतीचा ब्लॉक हॉलचा बॉल आपण पाहिलाय. निर्धाव चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल अंकुश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला गतीमध्ये थोडासा परिवर्तन. हलक्या त्यानं चेंज ऑफ दी पेस पाहायला मिळालाय.
लॉंग ऑन कडे चेंडू जात असताना मिळेल ती एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न थ्रो गॅदर करताना गोलंदाजाकडून झालेली चुकीला माफी नाहीये. लगेच चित्त्याच्या चपळाईनं एक चोरटी धाव कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील आणि 2च्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 15 यावरती. उर्वरित या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 5 बॉल झालेत आणि 15 धावा धावफलक्यावरती लागल्यात. शेवटचा चेंडू, गोलंदाज सज्ज. अखूट टप्पा, हाफ पिच, कॉमेंट्री बॉक्सच्या वरून आला हा शेवटच्या बॉलवरती दणदणीत षटकार. दोन ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 21 वरती. 3 विकेट गेल्यात परंतु धावा मितळमळ्यांना बऱ्यापैकी आलेत. एक चांगल्या टोटल कडे मोह संघ या ठिकाणी वाटचाल करतोय. 2 ओव्हरचा अजून खेळ बाकी आहे. 2 ओव्हर वरती किती धावा येतील ते आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाज तिसरा आलाय अधिराज शेलके. अधिराज शेलके तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चिंचवली संघ म्हटला तर मग आमचे परम मित्र आणि व्हॉइस ऑफ चिंचवली आणि व्हॉइस ऑफ नेरेदुंद्र विभाग आकाश शेलके सर यांचा हा संघ. फिल्डिंगसाठी आकाश शेलके सर यांना आपण पाहतोय. कदाचित 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येऊ शकतात. त्यांच्या टीमचा काय निर्णय असेल त्याच्यावरती अवलंबून आहे. तिसऱ्या षटकासाठी अधिराज आलाय. पहिला चेंडू स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज हर्षल पाटील. फिल्डिंगची विवर रचना अगदी व्ही आकारात 2 फिल्डर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. वॉटर स्ट्रोक, काय फटका. 360 बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अगदी लॉंग लेग आणि फाईन लेगच्या वरून पहिल्याच बॉलवरती चेंडू पाठवला सीमा पार. आलाय षटकार. स्टंप वरती आले. चांगली फिल्डिंग, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिली आहे. 2 धावा रोखू शकत नाहीये. चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या बरोबरनं धावसंख्या पोहोचेल ती 29 वरती. एकोणतीस धावा धावफलक्यावरती लागल्यात. अगदी चांगली टोटल कडे मोहोळ संघ मात्र वाटचाल करतोय. पहिल्या बॉलवरती 6 आला. त्यानंतर दुसरा चेंडू थोडासा बाहेर पाहायला मिळाला आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु तो चेंडू देखील अगदी चांगल्यारीत्या खेळून काढला आणि मिळाल्या त्या 2 धावा. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 29. अगोदर शफल होत होते. जागा बनवली, जागा दाखवून दिली गोलंदाजाला. सीमा पार इल्हा चौकार.
चिंचोली संघ आपण थोडंसं फास्ट घ्यायचं आहे, कारण वेळेची पाबंदी असणारे आधीच स्पर्धा थोडीशी उशिराने सुरू झालेली आहे आणि पाली संघाचा संगणक आणि मोरबी संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असणार आहे, याच्या पुढची लढत असणार आहे मोरबे विपक्ष पाली. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, हर्षल आणि त्यानंतर अन्वेष, अर्थातच कारतूस आणि नंद्या. होम ग्राउंड आहे त्यांचा, घरचा मैदान. घरच्या मैदानावरती खेळ फार चांगला चालू आहे. परत एकदा बॅटच्या टोला बॉल लागलाय, बाट कट, परंतु नशिबाची साथ आहे की काय फलंदाजाकडे. बॉल जाईल सीमा पार, सलग दुसरा चौकार. पहा, रिव्ह्यू नाहीये, जो काय तुमचा ऑनफिल्ड डिसिजन असेल तो तुम्ही द्या आणि तो सर्व खेळाडूंना मान्य करावा लागेल. ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी. अर्थातच बाटकटच्या साह्यानं आला हा चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 37, 37 वरती. 37 धावा फलक्यावरती. चांगली फलंदाजी चालू आहे अगदी सर्व बाजूला. मैदानाच्या चौफेर 360 स्टाईलनं फलंदाजी हर्षलची आपण पाहतोय. 37 वरती मोह संघ जाऊन पोहोचलाय. उर्वरित या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र बाकी. चला स्पीडअप करा, बराचसा टाइम दवडला जातोय. दोन्ही टीमला विनंती आहे, मॅच सुरू व्हायला थोडासा उशिरा झालाय, परंतु आजच्या दिवसामध्ये आपल्याला 7 मॅच कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडा स्पीडअप घ्या, घाई करा. 2 बॉल बाकी आहेत. साईड चेंज केली आहे आता, राईट आर्म ओव्हर द विकेट. 2 बॉल 2 चौकार आले तर तुकारामजी मात्रे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. बॉल अवैध, फटका फसलाय, फिल्डर अंकुश बॉल पर्यंत पोहोचलाय आणि विकेट मिळते. फलंदाज बाद. पहा, राकेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. राकेश पाटील यांच्या प्रत्येक सिक्स साठी अरविंद मस्कर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचा चेंडू, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय. 3 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 3 ओव्हर नंतर धावा संख्या मोहो टीमची धावफलक्यावरती आपण पाहतोय 4 बाद 37 धावा. सन्माननीय अतिथी विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शिवकर सन्माननीय अनंत शेठ ढवळे साहेब या स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल झालेत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यमान सरपंच शिवकर सन्माननीय अनंत शेठ ढवळे साहेब या स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल झालेत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं. श्री गणेश युवक मित्र मंडळ मोहो यांच्या वतीनं ऑर्गनाइज उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत शिवकर सन्माननीय
आदरणीय आनंद शेठ ढवळे साहेबांचं शुभ आगमन आपल्याला मंचावरती पाहायला मिळतंय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पहा जे खेळाडू त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत एक सूचना ऐकायची आहे. वायर आहे त्या ठिकाणी अगदी वायफायचं कनेक्शन घेण्यासाठी वायर आहे आणि बरीचशी कट आहे त्यामुळं प्लीज कुणी हात लावू नका. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सदस्य सन्माननीय राहुलजी फाटे साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू डॉट हलक्या गतीने टाकण्यात आलाय. जय शेलके या गोलंदाजाला आपण पाहतोय. युवा गोलंदाज यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू देखील गुडले स्पॉट वरती आणि मात्र आलाय हा निर्धाव. धाव संख्या धाव फलक्यावरती पाहायला मिळाली आहे ती 37 धावा 37. शेवटचं षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहावं लागेल. या वेळेला आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फलंदाज देखील पाहत राहिला की चेंडू नक्की गेलाय कुठे. चेंडू मात्र विकेट वरतीच होता. लगातार सलगचे 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. स्लॉग ओव्हर अर्थातच हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जय शेलकेची अफलातून कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत. 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक. या वेळेला फुल टॉस होता. बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. चकलाय फलंदाज. पंचांचा 22चा इशारा येतोय. 22च्या स्वरूपाने एक सिंगल रन. 38 धाव संख्या झाली आहे ती मोहो टीमची. 2 चेंडू अजून बाकी आहेत. राकेश पाटील स्ट्राईक एंड वरती. लेफ्टी बॅट्समन डावकुरे हाताचा खेळाडू. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंज पाहायला मिळतोय. उजव्या आणि डावकुरे हाताची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका येईल का ते आपल्याला पाहावं लागेल. जय शेलके फार चांगली गोलंदाजी. 4 बॉलवरती फक्त 1 धाव. ती एकही धाव आतापर्यंत पाहिली आहे आणि ती देखील 22च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार. राकेशच्या बॅटमध्ये वॉटर स्ट्रोक. काय फटका. लांबळच कसा बिग हिट षटकार. चव्वेचाळीस 44 धाव संख्या धाव फलकावरती. आता शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर मात्र 50 धावा कंप्लीट होऊ शकतात. शेवटच्या चेंडूवरती षटकार येईल का. बॉल एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून नेत्रदीपक फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. आलाय चौकार आणि चौकाराच्या साह्याने मोहो टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना 24 बॉलवरती धावा बनवल्यात त्या 48 धावा आणि इथून श्रीराम चिंचवली टीमला 24 बॉलवरती 49 ची गरज.
सामना 4 षटकांचा राहणार आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. हेड्स तर नक्कीच पाली संघाने नाणेफेकीचं. तर या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थित लागले माननीय श्री अंजदा ढवळे, विद्यमान सरपंच शिवकर यांचा सत्कार सोहळा. तर लाईव्ह कॅमेरामॅन आपण या मंचाकडे जसं कॅमेरा करायचा आहे. आनंददादा ढवळे शिवकरचे विद्यमान सरपंच या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आले. त्यांचे उपसरपंच प्रवीणजी म्हात्रे, त्याच्यानंतर भास्कर पटेल यांच्या हस्ते नक्कीच. आणि त्याच्यानंतर विनंती असलेले आमचे पुढचे मान्यवर तुकारामजी म्हात्रे मर्याचे सर्व सह ओनर आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. मॅच चालू ठेवायच्या. मॅच चालू भास्करजी पाटील यांना विनंती असणार आहे, आपण माहिती शाल आणि सौभाग्याचं प्रति पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आमच्या मंचावर वेळात वेळ काढून. सर्व मान्यवर चला पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. तर आदरणीय चाऊशेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मंचावरती केला जातोय. मंचावरती आपण पाहू शकाल सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे स्पर्धेच्या वतीने इथे केला जाईल. मॅच आपण चालू ठेवायची, लक्ष केंद्रित करतात आमचे इथं साथी स्कोरर. आदरणीय महादेवजी म्हात्रे साहेबांचा देखील मंचावरती शुभ सन्मान केला जाईल. सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं भारताची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना इथे आपण पाहतो. खरं ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे ते आपण आपले खरं लाडके समाजसेवक आपण पाहू शकाल प्रवीण शेठ साहू म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते इथं माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इथं सन्मानित करण्यात येते. तर आदरणीय राम मस्कर साहेबांचा देखील इथं शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते आपण पाहतो. आदरणीय राम मस्कर साहेबांचा इथं शुभ सन्मान मंचावरती केला जातोय. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इथे सन्मानित करण्यात येते. त्यानंतर आपण पुढील सन्मान आदरणीय गणेश पाटील पाठे यांचा देखील इथं शुभ सन्मान इथे केला जातोय. गणेश पाटे साहेबांना मी विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील मान सन्मान इथे केला जातोय. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इथे सन्मानित करण्यात येते. तर आदरणीय अनय पाटील साहेबांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील यावं. आपला देखील स्पर्धेच्या वतीने इथे मान सन्मान इथे केला जाईल. आदरणीय भास्कर साहेबांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे मात्र साहेबांचा मान सन्मान इथे करायचा आहे. व्यासपीठावर अगदी पाहुण्याची आपण खरंतर उपस्थिती पाहतो. आपला अमूल्य वेळ देऊन खरंतर स्पर्धेला इथं उपस्थित झालेत. तसंच आदरणीय संजयजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो यावा आपण आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. राहुल पाटे आपण वरती असेल स्टेजवरती, आपल्याला विनंती असेल. पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावर आपण पाहतो. खरं तर पाहुण्यांनी उपस्थिती दाखवली या स्पर्धेला, त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत आपलं. आपण श्री गणेश युवक मित्रमंडळ मोहो यांच्या संयुक्त विद्यमानाने उपसरपंच चषक 2025 हा थर्रार एन्जॉय करतो. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अक्षय म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. अक्षय यायचे आपण, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत अक्षय, यावं आपण, आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जातोय. तर आदरणीय राहुल पाटे यायचं आपण अतिथी मंचावर, आपलं स्वागत आहे. प्रवीणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे राहुल पाटे यांचा इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत.
समाजसेवक आहेत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण खरं तर मित्रांनो पाहतो. श्री प्रवीण शेठ साहू मात्रे समाजसेवक यांच्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा मान सन्मान इथे केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, वस्त्र अलंकार आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा शुभ सन्मान मंचावरती इथे केला जाईल. तसेच आदरणीय मनीषजी फडके साहेबांना विनंती असेल की यावं, आपला देखील शुभ सन्मान इथे मंचावरती केला जाईल. मनीष यावं, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना इथे आपण ही स्पर्धेमधील मोहो टीम आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश युवक मित्र मंडळ मोहो यांच्या संयुक्त विद्यमानाने उपसरपंच चषक हा थर्रार आपल्याला पाहायला मिळतो. एक दिवसीय शृंखला आणि या शृंखलेमध्ये उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आपण इथे अतिथी मंचावर करतोय. तसेच मोर्या डीजे ते सर्व किरण पाटील यांचा देखील शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. किरण यावं, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आजच्या दिवसामध्ये खरं तर प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतोय. मोर्या डीजे यांचे सर्व किरण पाटील यांचा शुभ सन्मान मंचावरती करण्यात येतोय. धावसंख्या झाली 10. टोटल 10 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आवाज घ्यायला नाही. तर मॅचकडे आपण इथून वळणार आहोत. षटकाची होईल इथून समाप्ती. 49 धावांचा पाठलाग करत असताना टोटल एक षटकाच्या अखेरीस टोटल धावफलकावर धावा श्रीराम 11 चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. बिनगडी बाद एकंदरीत विचार केला तर सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे, त्यामुळे बऱ्याचशा आशा पल्लवित असतील या टीमच्या चिंचवली संघाच्या. टोटल धावफलकावर धावा 10 लागलेल्या आहेत. बिनगडी बाद सुरुवात चांगली राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर हर्षद आला होता आणि हर्षदला टोटल पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगवल्यानंतर हर्षदने कमबॅक केला पा. तिथून 10 धावा धावफलकावरती आपण इथे पाहतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित आलाय. जी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली, चांगली क्लॅरिटी क्वालिटी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर मैदानाच्या आतमध्ये सुमित मोरे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मोर्या 11 मोहो संघाकडून 48 धावा केले होते. 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. मोहो टीमने कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील का धावा डिपेंड करतील टीम मोहो हे देखील पाहणं गरजेचं. चला जलद गतीने सामना चालू करायचे. पंचांना देखील आम्ही वॉर्न करू की लगेच सामना चालू करा. बराचसा उशीर झालाय. वन डे क्रिकेट स्पर्धा आहे म्हटलं की वेळेत सामने चालू होणं तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज सुमित मोरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार. करण जांभळे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. ऑफ साईड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू. पुन्हा चेंडू डिलिव्हर करावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. वाईड चेंडू होता त्यामुळे एक धाव जरूर मिळेल टीम चिंचवली संघाला. टोटल 11 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चालू असलेली मॅच मोर्या 11 मोहो आणि चिंचवली या दरम्यान हा सामना पाहतोय. सुमित मोरे याचा पुढचा चेंडू ऑन साईडला भिरकवलाय. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू जातोय सरळ. एक धाव पूर्ण. फिल्डर आहेत तिथे. एका धाबीच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल 12 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही सामना समांतर आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. 49 धावांचं लक्ष म्हटलं की इथून षटकामध्ये 1 ते 2 मोठे पटकं येणं अनिवार्य राहील टीम चिंचवली संघाला. अजूनही विचार केला तर सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळते. इथे पहा दमदार स्ट्रोक. क्या बात है. इनसाइड आउट चेंडू जाईल सरळ. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या अगदी मधून सीमा पार येतोय. चौकार 4 रन. थँक्यू व्हेरी मच. इथून चौकार आला. चौकार आलेला आहे. 16 धावा धाव फलकावरती. 4 धाव्याने अकाउंट फ्लाय झालं. अमोल शेलकीच्या बॅटमधून तो चौकार आपण पाहिला. अमोलच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जरूर आले होते. त्यानंतर मात्र थोडंसं जकडून ठेवलं होतं. तिथून मात्र चांगली गोलंदाजी केली हर्षदने. आता नवीन गोलंदाज सुमित मोरे आलाय दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात है. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ. स्विच हिट. इट्स अ माइटी क्लास. शानदार षटकार.
थँक्यू डीजे. टोटल 22 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथून मात्र अमोल शेलके चांगली इनिंग साकारत असताना टीम चिंचवली संघाकडून पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर दमदार स्विच हिटचा अतिशय दमदार स्ट्रोक नेत्र दीपक फटका सजवला तो अमोल शेलकेने. 6 धावा जरूर मिळतील. 6 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे टोटल बिनगडी बाद 22 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. सुमित मोरेवर अटॅक केला जातोय इथून. इथे पहा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, कलात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काय घडलंय आणि इथून बाद होतोय खेळाडू रनआउटच्या स्वरूपात. पहिला करार झटका बॅट्समन करण सांभळे बॅक टू द डगआउट. टोटल धाव संख्येचा विचार केला तर 22 धावा धाव फलकावरती एक गडी बाद अशी अवस्था आपण बघतो. टीम चिंचवली संघाची चांगली सुरुवात करून दिली होती खरं तर अमोल शेलकेने. 19 धाब्यांवरती नाबाद केले आपण बघतो. 5 चेंडूचा खेळ 8 चेंडूमध्ये 19 धावा त्याने खरं तर केलेल्या आहेत नाबाद. वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय. चांगली खेळी साकारत असताना आता मात्र इनॅट क्रमांक 3 क्रमांकावर संघाचा संघनायक अंकुश शेलके मैदानाच्या आतमध्ये गेलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. मोठे फटके मारण्यासाठी खरं तर सक्षम असलेला खेळाडू. एक अष्टपैलू असंही म्हणून ज्याची कामगिरी सातत्यपूर्वक चांगली लाभते ती म्हणजे चिंचवली संघाला तो अंकुश शेलके ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. सुमित मोरे पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. 2 अद्याप चेंडू शिल्लक असतील षटकातले. ऑफ सिकला पळून फुल टॉस होता आणि फुल टॉसला फुल टोल करू शकला नाही अंकुश शेलके. चौकार षटकार मारण्याची खरं तर संधी प्राप्त झाली होती परंतु तिथून मात्र पॅट अँड बॉल मध्ये चांगला संपर्क नाहीये. त्यामुळे इथे मात्र एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे टोटल 23 धावा धाव फलकावरती. इथून खरं तर श्रीराम 11 चिंचवली संघाला सामना जिंकायचा असेल तर 12.30 ची सरासरी जरूर गाठावी लागेल कारण 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे टीम मोर्या 11 मोहोळ संघाने अद्याप सरासरी जरूर गाठलेली आहे टीम चिंचवली संघाने. 23 धावा धाव फलकावरती एक बाद आपण अशी अवस्था बघतो टीम चिंचवली संघाची. सुमित मोरे टू अमोल शेलके सलामीवीर बॅट्समन इन ऍक्शन मध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळाला. इथे सॉफ्ट हँड हलक्या हाताने खरं तर चेंडू खेळून काढायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती आणि इथून षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव संख्येचा विचार केला तर टोटल धावा लागले त्या म्हणजे 23. आता समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि 26 धावेची गरज टीम चिंचवली संघाला. आत्मारामजी फडके विहीगर तसेच विनायक शेलके साहेबांना विनंती करतो की याबा आपण अतिथी मंचावर आपलं स्वागत आहे. तसेच अमोल पाटील साहेबांना देखील विनंती करतो. जयदास पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती असेल याबा आपण अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथून मात्र 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 49 धावांचा पाठलाग करत असताना चिंचवली टीम जाऊन पोहोचले 23 एक बाद अशी अवस्था आपण पाहतो. आता येणारे चेंडू 12 आणि 26 धावेची गरज. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मित्तल मस्कर सूरज आम्हाला खरं तर अचूक माहिती पुरवत आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करू. मित्तल आलाय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. संघ थोडंसं अडचणीमध्ये कारण चिंचवली संघाने चांगली सुरुवात केली. जी सरासरी गाठायची होती ती मात्र इथून सरासरी गाठली. अद्याप 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. सूरज आज ही मॅच जर पाहिली तर तंतोतंत आपल्याला पाहायला मिळते. समांतर सामना अजूनही चालू आहे मैदानाच्या
आतमध्ये इथे पण ऑप्टिकच्या बराचसा बाहेर पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. खराब चेंडू होता. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे. टोटल 24 1 लॉस टीम चिंचवली. पुढील होणारी मॅच पहा. मोरबे विपक्ष पाली. दोन्ही टीमला मी सूचना देऊ आपण सज्ज राहायचे. लगातारचा पाठोपाठचा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज मित्तल याचा खरं तर राहिलाय आणि इथून मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव देखील जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या 25. आता मात्र 12 चेंडू 24 धावेची गरज. म्हणजे एका षटकामध्ये एखादा मोठा फटका आला तर मॅच ऑन होऊ शकेल. इथे मात्र पहा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न. लगातारचा 3रा चेंडू. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम मोहोळ संघाला. मॅच मध्ये बनायचं असेल तर चेंडू मध्ये नियंत्रण ॲक्युरसी तुम्हाला लाईन लेंथ चांगली ठेवावी लागेल आणि ती लाईन लेंथ भरकट असताना मित्तल आपण पाहतो. इथे पहा मिडल ऑफ द बॅट. क्या बात है. प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. अंकुश शेळकेच्या बॅट मधून तडाखा. येतोय शानदार षटकार. षटकाराच्या साहाय्याने धाव फलक फ्लाय झाले. टोटल 32 32 धावा धाव फलकावरती. झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ऑनलाईन जे प्रेक्षक खरं तर जोडले गेले आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं खरं तर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. इथे देखील पंचांनी लाईन चेक केली. इथून मात्र या षटकातला 4था चेंडू दिशाहीन मारा वाईट टाकला जातोय. खराब गोलंदाजी. खरं तर अशा चेंडूची गरज नाहीये आणि ते चेंडू इथे फेकले जात आहेत. एक चेंडू हतललाय आणि आम्हाला साथीच करून सांगतायत आणि कॅमेरामॅन आम्हाला सांगतात की 10 धावा खर्च केल्या त्या चेंडूवरती. खराब गोलंदाजी. इथून लोअर फुल टॉस. या चेंडूची नित्यांत गरज आहे टीम मोहोळ संघाला. असे चेंडू फेकले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकेल मोहोळ टीम. इथून तुम्हाला चांगली लाईन लेंथ अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. गुड लाईन स्पॉटवर चेंडू फेकावे लागतील आणि त्या प्रकारची कुठेतरी गोलंदाजी होत नाहीये. अद्याप 2 चेंडू हतलले. 10 धावा खर्च केल्यात मित्तलने. येणारे 4 चेंडू शिल्लक. ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. एज लागले. क्या बात आहे. पंचांनी निर्णय द्यायच्या अगोदर खेळाडू वृत्ती दाखवत असताना अंकुश शेळके बाद होतोय. दुसरा करार झटका टीम चिंचवली संघाला. थँक्यू डीजे. तर इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश शेळके गेलेले आहेत. नेरे धुंद्रे विभागातील एक उत्कृष्ट मराठी समालोचक ज्यांची ओळख AK-47 ज्यांच्या नावाने खरं तर ओळखले जातं ते म्हणजे आकाश शेळके मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. अंकुश शेळके यांचे खरं तर बंधू आहेत. अंकुश शेळके जरा टचमध्ये चांगल्या इन्फॉर्म बॅट्समन खरं तर बाद केलं मित्तलने. आता नवीन बॅटर. हाफ ट्रॅकर होता. क्या बात है. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना आकाश शेळकेच्या बॅट मधून हा तडका. येतोय चौकार. 4 रन. चार धावेच्या मदतीने धावफलक पुढे. टोटल 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. आता येणारे चेंडू असतील 8 आणि धाव संख्येची गरज असेल ती म्हणजे 12. असं म्हणतात ना, वो चाय क्या जिसमें उबाल ना हो और वो मैच का जिसमें बवाल ना हो. बवाल झाला या मॅच मध्ये. खरं तर आता येणारे चेंडू असतील 8 आणि 12 धावेची गरज. तंतोतंत मॅच अजूनही दोन्ही टीमकडे मॅच आहे. इथून डाळ चेंडू फेकले तर प्रेशर क्रिएट केला जाईल आणि इथून एखादा मोठा फटका. इथे पहा क्लीन बोल्ड. पुढील दरवाजा बंद. मागून झाली चोरी. तिरफलाची बाद होतोय आकाश शेळके. फलंदाज बाद.
आता येणारे 7 चेंडू 12 धावेची गरज. मित्तलने धावा जास्त खर्च केला परंतु विकेट देखील महत्वपूर्ण त्याच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. तर आदरणीय कैलासजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन होते. यावा पण अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर पुढील होणारी मॅच पहा. मोरबे विपक्ष पाली दोन्ही टीमने सज्ज राहा. इथून कोणत्याही वेळेला विलंब न लावता लगेच मॅचला सुरुवात केली जाईल कारण बराचसा उशीर झालाय. खरं तर एक दिवसीय शृंखला आहे. शेवटचा चेंडू मित्तल याचा. नीरज झांबलेसाठी इथून मोठा फटका सजवायचा होता परंतु एक धाव पूर्ण. एका धावेच्या मदतीनं इथून पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र दादा पाटील साहेबांचं शुभागमन. यावा पण अतिथी मंचावर आपलं स्वागत आहे. इथून षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 38 धावा 3 बाद. आता येणारे चेंडू असतील 6 आणि 11 धावेची गरज असेल ती म्हणजे चिंचवली संघाला. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र दादा पाटील साहेबांचं शुभागमन आपण इथे पाहतो. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच अतिशय दमदार पाहायला मिळते. रोमहर्षक सामना खरं तर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह जोडले आहेत त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करणार आहोत. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 6 चेंडू 11 धावेची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे इथून 11 धावा कशा प्रकारे येतील असा मात्र प्रयत्न करावा लागेल चिंचवडी टीमला. आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल, टिकवून ठेवायचं असेल तर इथून 11 धावा कंपल्सरी चेस करावे लागतील आणि इथून मात्र डॉट चेंडू फेकले तर मॅच मध्ये कमबॅक करेल टीम. मोहल्लोर फुल टॉस होता. एक धाव पूर्ण केली जाईल. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कोणताही खेळाडू नव्हता तिथे. फटाक्यांच्या आतिषबाजीने खरं तर जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र शेठ पाटील साहेबांचं शुभागमन इथे आपण पाहतो. जिल्हा परिषद माजी सदस्य खरं तर राजेंद्र पाटील साहेबांचं शुभागमन मंचावरती. साहेब आपण आलात, आपली अमूल्य वेळ खरं तर देऊन इथे आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आता सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमोल शिल्के. बऱ्याचशा आशा पल्लवीत असतील टीम चिंचवडी संघाच्या कारण मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू आहे. फुलटॉस होता. गॅप शॉट सिलेक्शन. एक धाव पूर्ण. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जातोय. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल आणि 2 धावा इथून सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे 41 धावा. 4 चेंडू 8 धावेची गरज. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. कोणता संघ खरं तर सेमीफायनल मध्ये दाखल जाईल हे देखील पाहणं महत्वपूर्ण कारण 8 संघांचा लॉट आहे आज. त्यामुळे ही मॅच महत्वपूर्ण राहील. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला मारायचा होता. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथं केला जातोय. थोडासा फिल्डर तिथं चाचपले आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. आता इथून एखादा मोठा फटका खरं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल चिंचवली. इथून एखादा डॉट चेंडू बरंच काही सांगून जाईल. मोहो टीमला इथून गोलंदाजी करत असताना गोलंदाज राकेश याला शेवटचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. क्या बात है. दमदार स्ट्रोक. बैठक शॉट. अमोल शेळकेच्या बॅट मधून विजयी षटकार आणि हार्दिक अभिनंदन टीम श्रीराम 11 चिंचवली खरं तर विजय झालाय. त्याला हस्तांदोलन करायचे पहा. हँडशेक कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम आहे. हँडशेक कंपल्सरी आहे. हस्तांदोलन तुम्ही करायचंय. हार्ड लक टीम.
यजमान टीम मोऱ्या 11 मोहो, आपण देखील खेळ चांगला केला, पण शेवटच्या क्षणी तुम्हाला शेवटच्या क्षणी खरं तर अपयश नक्कीच आपल्या तो वाट्याला आलं. चला अंकुश शेळके आणि आकाश